नमस्कार, मी मनीषा, ज्योतिषशास्त्री आणि वास्तुतज्ञ. उद्याच्या पंचांगाविषयी थोडक्यात माहिती देत आहे. तर उद्या 19 जानेवारी 2026 पंचांगाच्या दृष्टीने उद्याचा दिवस हा अतिशय संवेदनशील आणि चांगला विशेष असा बोलू शकतो आपण. कारण पंचांग असं सांगत आहे की थोडासा संयम, थोडासा समजूतदारपणा आणि थोडंसं कॉम्प्रोमाइज केल्यास आयुष्यात मोठे यश, सकारात्मक परिवर्तन अनुभवायला तुम्हाला मिळू शकते. उद्याची तिथी जर पाहिलीत तर उद्या प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी ही जया तिथी आहे. उद्या प्रतिपदा तिथीला जया तिथी असं म्हटलं जातं. ती नंदा तिथी स्वरूपाचीच मानली जाते आणि तिथी ही शुक्र ग्रहाच्या तत्वानुसार फळ देणारी आहे प्रतिपदा तिथी. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर आता शुक्र ग्रह हे अस्त आहेत. शुक्र अस्त म्हणजेच सूर्याच्या खूप जवळ असल्यामुळे त्याचा प्रभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेला असतो. तर अस्तग्रह हा पूर्णपणे नकारात्मक फळ देणारा नसतं, तर तो आपल्याला शुद्धीकरणाचा काळ असतो. या काळामध्ये आपल्या आनंदासाठी, सुखासाठी आणि नात्यांसाठी थोडेसे तडजोडीचे निर्णय घ्यावे लागतात. शुक्र 22 तारखेला आणि 23 तारखेला उदय होणार आहे, म्हणजेच पुढे प्रतिपदा तिथीचे फळ चांगले मिळणार आहे. तर प्रतिपदा तिथीचा प्रभाव मंगळ ग्रहाकडे सुद्धा आपल्याला पाहिलं पाहिजे. तर प्रतिपदा तिथीचा प्रभाव इफेक्ट करणारा जो ग्रह आहे तो मंगळ आहे. मंगळ देखील सध्या अस्त आहेत, पण अतिशय शुभ गोष्ट म्हणजे मंगळ स्वतः उच्च मकर राशीमध्ये आहे. उच्च ग्रहाचा अर्थ मंगळ उच्च असल्यामुळे त्याच्या अस्ताचे दोष बऱ्याच प्रमाणामध्ये नष्ट होतात. तर आपण जर थोडीशी तडजोड केली, तर स्वतःच्या इच्छांवर थोडा संयम ठेवला तर आयुष्यात मोठे यश, मोठी ऊर्जा आणि मोठा लाभ निर्माण होईल. मंगळ म्हणजेच शक्तिपुंज आहे. तर हा मंगळ शक्ती केंद्र आहे. तो आपल्या जीवनातील धैर्य, इच्छाशक्ती, ऊर्जा, आत्मविश्वास आणि निर्णायक क्षमता वाढवणारा आहे. तर उद्याच्या दिवसाचा आपल्याला मेसेज जर प्रकृती देत असेल तर ती हा मेसेज देत आहे की आपला जो आनंद आहे तो बाजूला ठेवून थोडा संयम पाळला तर आपल्याला प्रचंड शक्ती मिळू शकते. म्हणजेच थोडेसे मन मारणे म्हणजे आपली हार नसते, तर ती आपली यशाकडे घेऊन जाणारी वाटचाल असते. तर दग्ध योग जो आहे तो तूळ आणि मकर राशीमध्ये होत आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये तूळ आणि मकर राशी आहेत, ज्यांच्या किंवा लग्न तूळ किंवा मकर राशी आहेत, तर अशा व्यक्तींसाठी उद्याच्या दिवसामध्ये त्यांनी थोडंसं जी काही महत्त्वाची कामं आहेत ती करताना सांभाळून विचारपूर्वक करावीत. प्रतिपदा तिथीच्या वेळी तूळ आणि मकर या राशी दग्ध असल्यामुळे उद्याच्या पंचांगात विशेष म्हणजे मकर राशीत अनेक ग्रह असल्याने दिवस अधिक संवेदनशील मानला जातो. सोमवार आणि मकरमध्ये 5 ग्रह आहेत. त्यामुळे सोमवार हा चंद्राचा दिवस आहे आणि चंद्र मकर राशीत. त्यामुळे सूर्य, चंद्र, मंगळ, शुक्र आणि बुध असे 5 ग्रहांचा योग मकर राशीमध्ये झाला आहे. 5 ग्रहांचा योग याचा अर्थ आहे की अनेक ग्रह एकाच राशीत असतील तर ऊर्जा प्रचंड वाढते. पण त्याच वेळी गोंधळ, मनस्थितीचा दाब, निर्णयात द्वंद्व असे निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून उद्याचा दिवस विशेष काळजी घेऊन शांत मनाने जगणे आवश्यक आहे. तर मकर राशी ही कलियुगाशी संबंधित राशी आहे. मकर राशीला काही परंपरांमध्ये कलियुगाची राशी असे सुद्धा सांगितले गेले आहे. त्यामुळे या राशीत ग्रहांचा प्रभाव असेल तर मानसिक, सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर शिस्त, संयम, कर्म आणि तप याचा संदेश आपल्याला ठळक मिळताना दिसतो. श्रवण नक्षत्राचा काळ अत्यंत शुभ आहे. उद्या 12 नंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल आणि उद्याचा वार सोमवार सुद्धा आहे. श्रवण नक्षत्र मिळून काही लोकांसाठी हा उद्याचा सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होतो.
परंतु सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांच्या कुंडलीत चंद्र प्रभावी आहे आणि कर्क लग्न राशी आहे, चंद्राची महादशा चालू आहे, त्यांना याचा विशेष लाभ होतो. माघ महिन्याचा आरंभ खूप महत्त्वाचा कालखंड आहे. उद्यापासून माघ महिन्याचा आरंभ मानला जातो. ज्योतिष दृष्टिकोनाने हा घडामोडींसाठी महिना अमावस्येपासून पाहतात. या महिन्यात स्नान करणं, दान करणं, पुण्यकार्य करणं, विष्णू सहस्त्रनाम बोलणे, देवी उपासना करणे हे सर्व अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. तर 19 जानेवारी 2026 ही गुप्त नवरात्र म्हणून सुद्धा उद्यापासून सुरू होत आहे. तर वर्षभरामध्ये 4 नवरात्री येतात. 2 चैत्र व शारदीय ह्या प्रकट नवरात्री आहेत. तर 2 गुप्त नवरात्री आहेत, ज्या माघ आणि आषाढ महिन्यात येतात. गुप्त नवरात्रात 10 महाविद्यांची उपासना केली जाते. देवी उपासनेचा खरा संदेश गुप्त नवरात्र केवळ विधी नाही, तर भाव, संयम आणि शुद्ध आचरण यांची परीक्षा आहे. स्त्रीचा सन्मान हा देवी उपासनेचा पहिला नियम आहे. जिथे स्त्रीचा अपमान होतो तिथे देवी प्रसन्न होत नाही. तर उद्या 19 जानेवारी 2026 हा दिवस संयम, साधना, शुद्ध विचार या 3 सूत्रीचा संदेश आपल्याला देतो की उद्या कॉम्प्रोमाइज करा, मन शांत ठेवा आणि विष्णुदेवीची स्मरण करा. तरच या काळात जीवनात मोठा बदल घडू शकतो. धन्यवाद.